गजानन काळे सर सुद्धा आहेत आपल्यासोबत. सर, कसं पाहता नवी मुंबईमध्ये आपला उमेदवार निवडून आला आहे, तुमची सुद्धा त्या ठिकाणी भरपूर मेहनत होती, कामाला तुम्ही सुद्धा होतात आणि ॲक्टिव्हमध्ये होता आणि आता आपला उमेदवार निवडून आज राज ठाकरेंना भेटायला आला. नाही, 2010ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेवटची निवडणूक पक्ष स्थापनेनंतर नवी मुंबईत लढवली होती. त्यानंतरची 15 वर्ष आम्ही निवडणूक लढवली नव्हती. 15ला आम्ही निवडणूक लढवली नाही, 10 वर्ष कोविडमुळे गेली. तर मला वाटतं हे यश म्हणजे मी एक आहे पण एक आहे अशा पद्धतीने आज ट्विट पण केलेलं आहे की घवघवीत यश जरी मिळालेलं नसलं तरी प्रत्येकाच्या लक्षात राहील असं यश आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळवलं आहे. अभिजित देसाई तर निवडून आलेत, पण प्रत्येक आमच्या उमेदवाराने, मग ते शिवसेना मनसेचे प्रत्येक उमेदवारांनी 5,000च्या वरच मतं घेतलेली आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात टक्केवारीमध्ये मनसे आणि उबाटाच्या नवी मुंबईत वाढ झालेली आहे. एकाच बाजूला घराणेशाही, प्रचंड सत्ता, प्रचंड पैसा, बोगस मतदार, पूर्ण यंत्रणा निवडणूक आयोगाची वापरूनसुद्धा आज उबाटाचे 2 आणि मनसेचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. सर्व महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत तिथे घेतली आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली ते एक छगन भुजबळ साहेब आमदार म्हणून निवडून आले होते. त्याच्यानंतर हा झंझावात सुरू झाला. आज अभिजित देसाईंच्या माध्यमातून नवी मुंबईत 1 ते 50 पुढच्या 5 वर्षात कसे होतील याच्यासाठी संपूर्ण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक नक्की कामाला सुरुवात केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की आत्ता नवी मुंबईत एक उमेदवार निवडला, मात्र येणाऱ्या काळात 1 ते 50 उमेदवारही होतील अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांच्या माध्यमातून देण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.